तर नेपाळमध्ये सध्या असंतोष खदखदतोय। तर तरुणाई सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात कमालीची आक्रमक झालेली आहे आणि नेपाळमध्ये सध्या जमावबंदी लागू आहे। मात्र नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले काही भारतीय नागरिक अजूनही अडकून पडलेले आहेत। तर पुण्याचे हे नागरिक आहेत आणि काठमांडूमध्ये फिरण्यासाठी हे नागरिक गेले होते। तर 23 जणांचा समूह हा ग्रुप आहे एकूण, जो तिथे अडकून पडलेला आहे। विमानसेवा रद्द झालेली आहे। तिकडे जे आंदोलन उग्रतेने होतोय तरुणाईचा, त्यामुळे तिथे बरेच जण भारतीय पर्यटक अडकून पडलेले आहेत आणि राज्य सरकारकडे नागरिकांनी मदतीची हाक दिली आहे। 10 तारीखची आमची पुण्याची येण्याची तिकीट होती, म्हणजे दिल्लीची तिकीट होती, दिल्लीवरनं पुण्याची तिकीट होती। तर आम्ही एअरपोर्टवर पोचू शकलो ना, फ्लाईट रद्द झाल्यामुळं। आम्ही 23 लोकं आहे आणि 23मध्ये 21 लोकं सिनियर सिटिझन आहे आणि बाकी आम्ही हॉटेल राहिलेलो आहे आणि सगळे वयस्कर असल्यामुळं आम्हाला हे मार्गदर्शन करावं आणि आम्हाला मदत करावी।